चर्चा या टप्प्यावर येऊन पोहोचली की सोशल बॅकवर्डनेस म्हणजे ज्यांनी शूद्रतेचे चटके भोगले त्यांना समाजात समान स्थान मिळावं याच्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे। मग अशा वेळेला आम्हाला आश्चर्य वाटतं की मराठे मागासले पण मागतात आणि आंबेडकर त्यांच्या सोबत उभे असतात। बायांना रियालिटीज आपण बघत नाही आहोत। आपण 2024 मध्ये जगतो आहोत, पण आपण परिस्थिती बघतो 1950ची। आणि त्याच्यामुळे रियालिटी जी आहे ती रियालिटीपेक्षा आपण असं फारकत घेतली असं माझा आरोपच आहे। अच्छा, मी मराठ्यातले 2 भाग करतोय। एक रयतेतला मराठा की जो शिवाजी महाराजाचा असं म्हणत असतो, आणि दुसरा असताना निजामी मराठा की जो सत्तेचा मराठा जो आहे। हा रयतेतला जो मराठा आहे, लिमिटेड जमिनी, लिमिटेड रिसोर्सेस, गेल्या अनेक दशकं म्हणजे 4 दशकं गेली आपण असं म्हणू। या अनेक दशकामध्ये जमिनीचं फेरवाटप झालं कुटुंबामध्येच, पुन्हा फेरवाटप झालं, पुन्हा फेरवाटप झालं, आणि त्याच्यामुळे जे सुखी कुटुंब होतं ते आता दुःखी कुटुंब झालेलं आहे। मराठा आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये मी एक असताना मुद्दा घ्यायला सांगितला होता की जो घेतला नाही, आणि तो म्हणजे कोणी घेतला? कमिशनच्या कुठल्याही कमिशनने घेतला नाही। आणि म्हटलं एक सोशल इंडिकेटर म्हणून आपण असं बघितलं पाहिजे की मॅरेजेबल एज, मुलगा आणि मुलगी हे ॲव्हरेज म्हटलं होतं धरा, कंपॅरिझन टू अदर सोशल ग्रुप्स, त्याच्यामध्ये तो वाढलाय की कमी झालाय एक भाग, आणि दुसरा भाग त्याच्यामध्ये किती जणांचं मॅरेज हे कुठच्या एजमध्ये होते हा त्याच्यातला म्हटलं एक घ्या। तुम्ही आता ही क्षत्रिय होती नव्हती मी त्या भानगडीत काही पडत नाहीये, त्याच्यामध्ये मागास आहेत मी त्याच्यामध्ये थेट मुद्द्यावर आलो, मी त्याच्यावरती येतोय जी। प्रश्न असा आहे की तुम्ही इकॉनॉमिकली स्टेबल ही तुमची संपली की तुम्ही आर्थिक दृष्टिकोनातून अनस्टेबल होऊन जाता। बरोबर आहे। आर्थिक दृष्टिकोनातून अनस्टेबल झालात की तुम्ही सोशली अनस्टेबल होऊन जाता। आता हा सोशली अनस्टेबल झालेला जो वर्ग आहे त्याचं मापदंड बघण्याचं काय आहे, तर मी असताना मॅरेजेबल हा क्रायटेरिया, म्हणजे तुच्छतेने बघणं की न बघणं। सोशल इंडिकेटर काय तर तुच्छतेने बघणं, म्हणजे लग्न करताना ते सगळ्यात दिसून येतं। माझं म्हणणं असेल की लग्न नाही झालं असेल तर तुच्छतेने बघितलं जातं, लग्न झालं असेल तर त्याला रिस्पेक्ट प्रतिष्ठा मानली जाते। आता त्याला जर तुच्छतेने बघितलं जात असेल तर तुम्ही त्याला मागासलेलं म्हणणार की न म्हणणार?